नमस्कार मैत्रिणींनो, मालतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत वालाच्या शेंगाची चमचमीत आणि फक्त अंगापुरता रस्सा असलेली भाजी. कमी वेळातच आपण ही भाजी, त्यासाठी मी ते 1/2 किलो वालाच्या शेंगा आहे निवडून स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्यानंतर इकडे गॅसवर पाणी ठेवायचं. पाण्यामध्ये पाणी तापलं की त्यामध्ये शेंगा टाकून द्यायच्या. अगदी 2 मिनिटासाठी फक्त पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि शेंगा टाकून दिल्या की लगेच गॅस बंद करायचा आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं. त्यानंतर आपण याचे एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवला, गॅस चालू केला आणि 1 चमचाभर तेल घातलं आहे. तेल छानपैकी तापलं की त्यामध्ये आपण इथे घेणार आहोत 1 वाटी शेंगदाणे. अगदी छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहे. ते छानपैकी यावर असे भाजून घ्यायचे, तेलामध्ये छानपैकी असे तळून घ्यायचे. त्यामुळे त्याची चव खूप छान लागते. त्या थोडीशी मध्ये जागा करून घ्यायची. त्यामध्ये तेल असतं, त्यामध्ये थोडीशी जिरे घालायचे आहे 1 चमचा. जिरे छान तडतडले की यामध्ये आपण घालणार आहोत एक अर्धा चमचा खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचे तुकडे घातले तरी चालेल, ते फक्त आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे. खोबऱ्याचा किस टाकला की लगेच गॅस बंद करायचा, कारण शेंगदाणे छानपैकी भाजलेले असतात. त्यामुळे खोबऱ्याचा किस आहे लगेच भाजला जातो, म्हणून मी खोबऱ्याचा किस घेतला आहे. तुम्ही खोबऱ्याचे तुकडे करून घेतले तरी चालतील. आता हे मिश्रण थंड व्हायला ठेवूया. त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, त्याही छानपैकी भाजले जाते यामध्ये. त्यानंतर मिश्रण थंड होऊन द्यायचं. शेंगा ज्या आहेत त्या छानपैकी अशा खूप शिजवून नाही घ्यायच्या, फक्त गरम पाण्यामध्ये आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहे. कारण खूप शिजवून घेतल्या की त्याची चव अगदी बेचव लागते. शेंगा पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या. आता मसाला जो आहे आपल्याला कुटून घ्यायचा आहे. तुम्ही मिक्सरमधनं का बारीक करून घेतला तरी चालेल, पण मी ते खलबत्त्यामध्ये, छोटा खलबत्ता आहे त्यामध्ये कुटून घेते. तर कुटल्याने काय होतं, चव खूप छान लागते भाजीची. एकदम असं बारीक, थोडं गरमरीत असलं तरी चालेल. तर मी ते पूर्ण जे वाटण आहे ते तयार करून घेतलं आहे. आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी ते मी पॅन ठेवला आहे, तो स्वच्छ धुवून. त्यानंतर यामध्ये फोडणीसाठी फक्त 1-1.5 चमचा तेल घालायचं आहे, कारण आपण आधीच वाटणामध्ये तेलाचा वापर केलेला आहे. तेल तापलं की यामध्ये घालायचे आहे मोहरी फोडणीसाठी. मोहरी चांगल्या तडतडल्या की यामध्ये आपण घालणार आहोत हळद थोडीशी, त्यानंतर हिंग, आणि आपण ज्या शेंगा घेतल्या शिजवलेल्या त्या चांगल्या तेलामध्ये आहे चांगल्या फ्राय करून घ्यायच्या. त्यासाठीच पाणी असं कोरडी करून घ्यायची भाजी, त्यामुळे तेलामध्ये त्या खूप छानपैकी फ्राय होता. यामध्ये आपण नंतर घालणार आहोत 1 चमचा लाल तिखट घेतले मी. त्यानंतर अर्धा चमचा किचन किंग मसाला. याऐवजी तुम्ही धने पावडर आणि गरम मसाल्याचा वापर केला तरी चालेल. किचन किंग मसाला स्किप करू शकता. त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे. पूर्ण वाटण टाकल्यानंतर सगळं असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण ते कुटल्यामुळे त्याच्यात तेल जे आहे ते पूर्णपणे निघालं आहे बाहेर, त्यामुळे त्याची चव अतिशय छान लागते. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पण याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता तुम्ही इथे पाण्याचा वापर तुमच्या आवडीनुसार करू शकता. इथे मी 1 मोठा ग्लास भरून पाण्याचा वापर केलेला आहे. आपल्याला भाजी आहे शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे पाण्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत गरजेनुसार मीठ. इथे मी 1 चमचा मिठाचा वापर केलेला आहे. मीठही चांगलं भाजीमध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवूया. एक 5 ते 6 मिनटं कमी गॅसवर, मध्यम ते कमी गॅसवर भाजी शिजवून द्यायची आणि वाफ जायला जागा ठेवायची. तर बघू शकता 5 ते 6 मिनटातच छानपैकी भाजी आहे शिजलेली आहे. शेंगदाणे जे आहे ते आपण ओबडधोबड असे म्हणजे गरमरीत केले होते, त्यामुळे ते शिजल्यानंतर शेंगदाणे पण व्यवस्थित भाजीमध्ये शिजले जातात. त्याच्यामुळे त्याची चव आहे ती खूप छान लागते. खोबरं आणि शेंगदाण्याची एकत्रित जो मसाला आहे तो खूपच छान भाजीमध्ये छान लागतो. आणि जास्त शिजवून न घेता
भाजी थोडीशी कचरट ठेवायची, त्याच्यामुळे जी चव आहे ओरिजिनल वालाच्या शेंगाची ती अतिशय छान लागते, अतिशय भन्नाट लागते. तर नक्की एकदा या प्रकारे भाजी करून बघा. चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबा, ज्यामुळे माझ्या ज्या नवीन रेसिपी आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर अशाच नव्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ते भाजी आपण सर्व करून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही भाजीचं टेक्स्चर वगैरे आणि दिसायलाच इतकी छान वाटते की बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.